हॅलो स्टुडंट्स, इम्पॅक्ट ऑफ जेट या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इम्पॅक्ट ऑफ जेट ऑन ए स्टेशनरी अनसिमेट्रिकल करोड वेन, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिमेट्रिकलसाठी बघितलेलं. तर फक्त या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिफरन्स काय झालेला आहे, अनसिमेट्रिकल झालेला आहे. तर अनसिमेट्रिकल करोड वेन अँड जेट स्ट्राइक्स ॲट वन एंड टेंजन्शियली अशी जर केस असेल तर कसा फोर्स ॲक्ट होतोय ते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. तर पहिल्यांदा मी डायग्राम ड्रॉ करतो. आता अनसिमेट्रिकल करोड वेन आहे, तर ॲक्सिसच्या दोन्ही बाजूला काय वेन सेम नसणार आहे, म्हणजे अशी अनसिमेट्रिकल वेन मी काढतो. सपोज हा सेंटर आहे, हा जो आहे तो ॲक्सिस आहे सपोज. तर तुम्ही इथं बघू शकता ॲक्सिसच्या वर वेन लहान आहे आणि खाली वेगळे आहे, म्हणजे ही कसली वेन आहे, अनसिमेट्रिकल वेन आहे आणि ती स्टेशनरी आहे. स्टेशनरी आहे म्हणजे फिक्स केलेली आहे. आणि जेट स्ट्राइक कुठून होतोय, वन एंड टेंजन्शियली, एका एंडकडून टेंजन्शियली जेट स्ट्राइक होतोय. म्हणजे सपोज इकडून स्ट्राइक होतोय सपोज. तर मी फक्त आता इथं ते लिक्विड वगैरे किंवा नोझल वगैरे ते दाखवत बसत नाही, मी डायरेक्ट व्हेलॉसिटी दाखवतो. तर ही काय असणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी व्ही. ही काय असणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी व्ही. आणि इकडून लिक्विड असं येईल आणि इकडून काय होईल, बाहेर पडेल, तिथं काय असणार, फायनल व्हेलॉसिटी. ती असणार आहे फायनल व्हेलॉसिटी परत व्ही. आता हा जो अँगल असणार आहे हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल, त्याला मी थिटा असं म्हणतो. हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल तो काय असणार आहे, थिटा. आणि इथली जी व्हेलॉसिटी आहे ती हॉरिझॉन्टल बरोबर काय वेगळा अँगल करणार, त्याला मी फाय असं नाव देतो. बरोबर, कारण हा सेप इकडे वेगळा आहे त्यामुळे अँगल वेगळा करेल. सिमेट्रिकल प्लेट असताना आपण बघितलेलं इनिशियलला आणि फायनलला व्हेलॉसिटीने केलेला अँगल सेम होता, पण अनसिमेट्रिकलमध्ये काय, इकडून अँगल वेगळा आहे आणि तिकडे अँगल व्हेलॉसिटीचा वेगळा आहे. हा फक्त डिफरन्स या आणि त्या केसमध्ये असणार आहे. ओके, तर आता इथं इनिशियलला आपण व्हेलॉसिटी इनक्लाइन आहे, तर त्याचे दोन कंपोनंट आपण तयार करू शकतो. एक आपल्याला पाहिजे एक्स डायरेक्शन मधला कंपोनंट, तो काय असणार आहे, हा सपोज अँगल थिटा आहे, तर त्याची ॲडजस्टंट साईड ती काय असते, व्ही कॉस थिटा. ओके, आणि त्याची समोरची साईड म्हणजे ही व्ही साइन थिटा, त्याचा दुसरा कंपोनंट तो काय असणार आहे, व्ही साइन थिटा वाय डायरेक्शनमध्ये. तसं इकडं फायनलला जर बघितलं तर एक्स डायरेक्शन मधला जो कंपोनंट आहे, इकडे व्हेलॉसिटी आहे, तर हा कंपोनंट त्याची डिरेक्शन इकडे असणार आहे, तो फाय अँगल घेतला आहे, तर त्याची ॲडजस्टंट साईड आहे, तर ती काय असणार आहे, व्ही कॉस फाय. आणि वाय डायरेक्शनचा कंपोनंट जो असणार आहे तो असणार आहे व्ही साइन फाय. सिंपल ट्रिग्नॉमेट्री आहे. तर व्हेलॉसिटी डायग्रॅम याला काय म्हणायचं, इनिशियल व्हेलॉसिटी डायग्रॅम, याला म्हणायचं फायनल व्हेलॉसिटी डायग्रॅम. इथं मी नाव देतो, याला काय म्हणायचं, इनिशियल व्हेलॉसिटी ट्रायंगल. इनिशियल व्हेलॉसिटी ट्रायंगल, ट्रायंगल सुद्धा म्हणू शकता तुम्ही. इनिशियल व्हेलॉसिटी ट्रायंगल, याला म्हणायचं फायनल व्हेलॉसिटी ट्रायंगल. फायनल व्हेलॉसिटी ट्रायंगल. आता याचं इम्पॉर्टन्स काय आहे तुम्हाला टर्बाईनचा स्टडी करताना समजेल. इनिशियल व्हेलॉसिटी ट्रायंगल, फायनल व्हेलॉसिटी ट्रायंगल. ओके, आता फोर्स आपल्याला या जेट स्ट्राइक होते, त्या जेट स्ट्राइक झाल्यामुळं या वेनवर एक्स डायरेक्शनमध्ये किती फोर्स ॲक्ट होतोय आणि वाय डायरेक्शनमध्ये किती फोर्स ॲक्ट होतोय ते आपल्याला काढायचं. तर त्यासाठी आपल्याला माहित आहे कोणतं प्रिन्सिपल वापरतो आपण, इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल. बाय युझिंग इम्पल्स मोमेंटम principle. By using impulse momentum principle, you know that Fx is equal to m dot into v1x minus v2x. m dot into v1x minus v2x. v1x means initial velocity in x direction आणि v2x means final velocity in x direction. आता m dot काय असतं माहिती आहे आपल्याला, रो ए व्ही. सो m dot ते आपण नंतर व्हॅल्यू टाकू. तर इनिशियल व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन काय असणार आहे, इनिशियलचा ट्रायंगल हा आहे, यामध्ये एक्स डायरेक्शनमध्ये व्हेलॉसिटी किती आहे, व्ही कॉस थिटा.
आणि डायरेक्शन कशी आहे पॉझिटिव्ह एक्सकडे डायरेक्शन आहे म्हणजे प्लस व्ही कॉस थिटा मायनस फायनलला आहे. आता फायनल व्हेलॉसिटी एक्स डायरेक्शनमध्ये किती आहे व्ही कॉस फाय, पण डिरेक्शन कशी आहे अपोजिट म्हणजे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे आहे. तर काय असणार मायनस व्ही कॉस फाय. ओके, तर मायनस आणि हे मायनस व्ही कॉस फाय ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू एम डॉट व्ही कॉस थिटा, हे मायनस मायनस प्लस होईल व्ही कॉस फाय इज इक्वल टू एम डॉट, हे व्ही कॉमन निघेल दोन्हीमध्ये व्ही आहे व्ही कॉमन, ब्रॅकेटमध्ये काय राहील इथं कॉस थिटा प्लस इथं कॉस फाय. ओके, सो एम डॉटची व्हॅल्यू आता आपल्याला माहित आहे रो ए इंटू व्ही इंटू हे व्ही ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस कॉस फाय. ओके, हे व्ही इंटू व्ही काय होईल व्ही स्क्वेअर, सो रो ए व्ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस कॉस फाय. सो दिस इज द फोर्स एक्झर्टेड बाय जेट ऑन ए unsymmetrical curved vein in x डायरेक्शन. तो एपेक्स साठी असा हा फॉर्म्युला आहे. आता हे एपेक्स कशामध्ये असणार आहे न्यूटनमध्ये, रो कशामध्ये असणार आहे डेन्सिटी ऑफ वॉटर kg पर मीटर क्यूब, ए म्हणजे एरिया ऑफ जेट मीटर स्क्वेअरमध्ये, तो काय असणार आहे π/4 d स्क्वेअर, डी म्हणजे डायमीटर ऑफ जेट इन मीटर, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ जेट मीटर पर सेकंदमध्ये, हा थिटा म्हणजे इनिशियलचा व्हेलॉसिटीचा इन्क्लाइन अँगल तो डिग्रीमध्ये असणार आहे थिटा डिग्रीमध्ये, आणि फाय म्हणजे फायनलचा अँगल, फायनल कंडिशनला त्या व्हेलॉसिटीने केलेला अँगल, फायनल व्हेलॉसिटीने केलेला अँगल तो फाय असणार आहे, तो पण डिग्रीमध्ये. तर असा हा फोर्स आहे एक्स डायरेक्शनमधला. तसंच आपण वाय डायरेक्शनमध्ये सुद्धा फोर्स काढू शकतो एफ वाय. तर एफ वाय काय असणार आहे बाय युझिंग इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल, एफ वाय इज इक्वल टू एम डॉट इंटू व्ही वन वाय मायनस व्ही टू वाय, एम डॉट व्ही वन वाय. तर इनिशियल व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन, फायनल व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन. इनिशियलला बघा वाय डायरेक्शनमध्ये कोणती व्हेलॉसिटी आहे व्ही साइन थिटा, डायरेक्शन कशी आहे पॉझिटिव्ह. ओके, व्ही साइन थिटा मायनस फायनलला वाय डायरेक्शनमध्ये व्ही साइन फाय मायनस व्ही साइन फाय. तर काय होईल व्ही कॉमन निघेल, सो एम डॉट व्ही बाहेर निघेल, सो साइन थिटा मायनस साइन फाय, आणि एम डॉट काय असतं रो ए व्ही इंटू ए व्ही ब्रॅकेटमध्ये साइन थिटा मायनस साइन फाय, सो रो ए व्ही इंटू व्ही काय होईल व्ही स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये राहील साइन थिटा मायनस साइन फाय. सो हा फोर्स आहे फोर्स एक्झर्टेड बाय जेट ऑन ए अनसिमेट्रिकल कर्व्ड वेन इन वाय डायरेक्शन. याच्यामध्ये सुद्धा रोड डेन्सिटी ऑफ वॉटर इन kg पर मीटर क्यूब, हे इज एरिया ऑफ जेट इन मीटर स्क्वेअर, तो असणार आहे π/4 d स्क्वेअर, डी म्हणजे डायमीटर ऑफ जेट इन मीटर, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ जेट इन मीटर पर सेकंद, थिटा म्हणजे इनिशियलला व्हेलॉसिटीने केलेला अँगल, आणि फाय म्हणजे फायनलला व्हेलॉसिटीने केलेला अँगल डिग्रीमध्ये असणार. ओके, अशा पद्धतीनं या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इम्पॅक्ट ऑफ जेट ऑन ए स्टेशनरी अनसिमेट्रिकल कर्व्ड वेन अँड जेट स्ट्राइक्स ॲट वन एंड टँजन्शियली या केससाठी आपण एफ एक्स आणि एफ वाय फाइंड केली. ओके, आता स्टेशनरीच्या सर्व केसेस आपल्या इथं संपल्या. आपण स्टेशनरीच्या 5 केसेस बघितल्या. पहिली वर्टिकल फ्लॅट प्लेट, स्टेशनरी वर्टिकल फ्लॅट प्लेट. दुसरी इन्क्लाइन प्लेट असेल तर. तिसरी कर्व्ड व्हेन असेल आणि सेंट्रलला जेट स्ट्राईक होत असेल तर. चौथी सिमेट्रिकल कर्व्ड व्हेन असेल आणि टँजन्शियली एका एंडला जर जेट स्ट्राईक होत असेल तर. आणि पाचवी केस अनसिमेट्रिकल कर्व्ड व्हेन असेल आणि टँजन्शियली जर एका एंडला जेट स्ट्राईक होत असेल तर फोर्स आपण फाइंड केले स्टेशनरी कंडिशनसाठी, स्टेशनरीसाठी. आता इथून पुढे आपण याच आतापर्यंत ज्या केसेस आपण स्टडी केल्या स्टेशनरीसाठी त्याच केसेस आपण परत मुव्हिंग प्लेट असेल तर फोर्स कसा फाइंड करायचा त्यासाठी आपण बघणार. आता ही स्टेशनरी आहे, इथंच प्लेट काय असणार आहे मुव्हिंग, प्लेट मूव्ह होणार आहे बरोबर. म्हणजे प्लेटची सुद्धा काहीतरी व्हेलॉसिटी असणार यू, प्लेटची व्हेलॉसिटी काय पकडणार आपण यू. प्लेट यू या व्हेलॉसिटीनं पुढे जाते आणि आपला जेट व्ही या व्हेलॉसिटीनं त्याच्यावर स्ट्राईक होतो.
तर फोर्स कसा ॲक्ट होणार ते आपण बघणार आहे. आता तिथं मुव्हिंग प्लेट असल्यामुळं वर्क डन होईल, त्यामुळं वर्क डन काढावं लागेल, म्हणजे पॉवर काढावी लागेल. आणि त्या पॉवर आली की तिथं इफिशियन्सी आपल्याला काढावी लागेल. तर ते आपण म्हणजे टर्बाईनच्याच त्या केसेस असणार आहेत. टर्बाईनमध्ये जे आपण यूज करणार आहे पंप आणि टर्बाईनमध्ये त्या मुव्हिंग प्लेटच्या केसेस असणार. कारण टर्बाईन आणि पंपमध्ये व्हेन्स काय होतात, मूव्ह होतात, सर्क्युलरी मूव्ह होतात. म्हणजे त्या केसेस आपण डायरेक्ट टर्बाईन आणि पंपसाठी वापरणार. ओके, तर ते आपण पुढच्या वेळी लेक्चरपासून बघू. तोपर्यंत थँक्यू.